नमस्कार मित्रांनो, मी सतीश म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। तर आपल्याला व्हिडिओ बनवायची आहे ती आहे बैजनाथाचं नवीन मंदिर बनवायचं आहे। तर आज आहे 18 एप्रिल 2023। तर आज मंदिराचा भूमिपूजन आहे। तर भूमिपूजनापासून सुरुवात करणार आहोत आपण। बराच खर्च लागणार आहे, परंतु सर्व हा खर्च आहे पूर्ण गावाचा आहे आणि हा मंदिर पण गावाचा आहे। तर सर्वांचा भरपूर सपोर्ट आहे या मंदिरासाठी। तर एक मीटिंग झाली होती गावाची या मंदिरासाठी। तर असा पण ठरला होता की जो देणगी देईल तर त्याचा पाठीवर नाव सुद्धा येणार आहे। तर बघूया, ही गोष्ट 2023 ची आहे। 2024-25 काय किती दिवस लागतात, किती महिने लागतात, काय वर्ष लागते ते आपल्याला मी सर्व डिटेल्स मध्ये दाखवणारच आहे। हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा हा आमचा बैलदेव लवकरच तुम्हाला नवीन मंदिरामध्ये बघायला मिळणार आहे। तर सुरुवात होणार आहे आपली भूमिपूजनापासून। तर आज तारीख आहे 18 एप्रिल 2023। तर चला सुरू करूया आजपासून मंदिराचा काम। तर मित्रांनो, हा बघा मंदिराचा पहिला कॉलम आणि ह्या मंदिराच्या कॉलमची पूजा संतोष राम म्हात्रे यांनी केलेली आहे। चालूच आहे काम। देवाला पत्राचं सेट केलेलं आहे वर। वरच्या बीमचं काम चालू आहे आणि आता स्लॅबचं काम सुरू होईल। त्या स्लॅबच्या कामासाठी हा मिक्सर आणलेला आहे आणि ते मिक्सर वाहून नेण्यासाठी 50-60 माणसं आहेत बघा। ते बघा, आणि हा मिक्सर चढला नसता तर पाटील खानदानाचा जो देवार आहे तर त्याच्या बाजूनच हा मिक्सर चढवलेला आहे। तर त्यासाठी माणसं बघा, 50-60 माणसं आहेत मिक्सर चढवण्यासाठी। बैजनाथाच्या जय घोषात हा मिक्सर चढवलेला आहे। बरेच ग्रामस्थांचा सुद्धा सपोर्ट होता इथं पण, आणि सर्व ठिकाणी ग्रामस्थांचा फुल सपोर्ट आहे, म्हणून हा काम लवकरात लवकर होतोय। मंदिर बराच उंच असल्यामुळे मिक्सर कुठून चालवायचा हा नक्की प्रश्न पडला होता, परंतु बैजनाथाची कृपा असल्यामुळे
कुठलीच गोष्ट अशक्य नाही, ते बघा शक्य झालं. ओके, आपण पुन्हा जय श्रीराम. तर मित्रांनो, हा बघा बैजनाथाचा हा स्लॅब पूर्ण रेडी आहे. आता लवकरच याच्यावर कॉन्क्रिटीकरणाची सुरुवात होईल. 11:15 वाजलेत, सुरुवात झालेली आहे. रात्री किती वाजता ते काही सांगू शकत नाही. तरी चला आता आपण कंटिन्यू राहू इथं. आणि हा बघा आता स्लॅबचं काम चालू झालेलं आहे. ते गाडी पडलेली आहे स्लॅबची. आणि बघा सुरुवात मंदिराची झालेली आहे. तर मित्रांनो, हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा हा आमचा बैरीदेव. आणि बैरीदेवाचं मंदिराचं आता काम चालू झालेलं आहे. हे बघा इथं स्लॅब आता सुरू झालेला आहे. हे बघा आमचे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा इथं देखरेखीसाठी उपस्थित आहेत. तुला माहिती आहे अरे देवकान व फोन कर देवकान कॅबिन देवकान आहे का नाही. तर सकाळी आपण 12 वाजता हा मंदिराचा स्लॅब चालू केला होता आणि आता 10 वाजलेले आहेत तरी सध्या काम चालू आहे. हा मंदिराचा शेवटचा घाणं टाकलेला आहे आणि आता मंदिराचा पूर्ण स्लॅब झालेला आहे तयार. आणि आमच्या सोबत अद्याप पण बरीच रात्र झालेली आहे. आणि मेंबर बघा तर बैरीनाथ महाराज की, बैरीनाथ महाराज की. सर्व ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी आहे की स्लॅब पूर्ण झालेला आहे आणि आजचा दिवस आपला जल्लोष करण्याचा आनंदाचा दिवस आहे. बेलपाडा गावचा बैरीनाथ देव, बेलपाडा गावचा बैरीनाथ देव, देव चांदीनं सजला र. हाकेला धावतोय देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र. हाकेला धावतोय देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र. हाकेला धावतोय देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र. हाकेला धावतोय देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र. तर बेलपाड गावातील जे माझ्याकडे जितके फोटो होते ते मी या व्लॉगमध्ये टाकलेलेच आहेत देणगीदारांचे. परंतु सर्वांचे फोटो तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतील नक्कीच, कारण जितके माझ्याकडे होते ते मी माझ्या व्लॉगमध्ये टाकलेले आहेत. तर हे बघा सर्व देणगीदार. हाकेला धावतोय देव सत्वरण,
सत्वरण देव माझा चांदीनं सजला र हाकेला धावतय देव सत्वरण देव माझा चांदीनं सजला र हाकेला धावतय देव सत्वरण देव माझा चांदीनं सजला र हाकेला धावतय देव सत्वरण देव माझा चांदीनं सजला र मान गावाचा पहिला कोंबड्या बकऱ्याचा मानपान दिला भक्त जमलाय दर्शनाला देवाच्या पालखीला नाचाला देवाच्या पालखीला नाचाला देवाच्या पालखीला नाचाला संकट एका गावावरती आला जाऊ. तर हे बघा आमचे बेलपाड गावाचे विकासदादा गवंडी बांधकाम आणि लाद्यांचा काम मध्ये एक नंबर काम आहे आणि या मंदिराच्या सर्व बांधकाम आणि लाद्यांचं काम विकासदादांनीच केलेलं आहे. तुम्ही आल्यानंतर बघू शकता. तर बघा नवीन मंदिर झाला डोंगराला बैरीनाथ या देवाचं. तर मित्रांनो सर्वच देणगीदारांचे फोटो व्लॉगमध्ये टाकणे मला शक्य नव्हते कारण माझ्याजवळ जितके होते ते मी टाकले आणि तुम्हाला हा नवीन मंदिराचा व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आपला लवकरच दुसरा व्हिडिओ जीर्णोद्धाराचा व्हिडिओ लवकरच येतोय. तर चला बाय.